हॅलो, शुभ दुपार सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. कालही व्हिडिओ आला नाही तर एक दोन म्हणजे आता जास्त शूट करणं होत नाही, त्यामुळे मग व्हिडिओ काही शेअर केला नाही. तर इकडे ना सुवर्ण मावशी, पूजा, आत्यान ते आलेले होते साड्या खरेदी करायला. कारण अधिक महिन्यामध्ये ना आपण साड्या खरेदी करतो आणि मावशीलाही पूजासाठी आणि आत्यांसाठी साड्या घ्यायची होती. तर मग सगळ्या काही आलेल्या होत्या. तर त्या पण आत्याचा आहे दुसऱ्या पण. तर मग सगळ्या काही बघत होत्या, भरपूर साड्या बघितल्या आणि भरपूर साड्यांची खरेदी केलेली आहे. तर छान छान साड्या आलेल्या आहे ना आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनवर. तर कोणती घेऊन कोणती नाही असं होतं, त्यामुळे भरपूर साड्या खरेदी करायला. म्हणजे काय होतं, घरी कस्टमर येतं एक साडी घ्यायला पण जाताना 2-3 घेऊन जातं. कारण सगळ्यांनाच साड्या खूप आवडतात. कारण आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनमध्ये साड्यांचा स्टॉक खूप छान येतो. जे मार्केटमध्ये नाही ते आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनमध्ये भेटतं. त्यामुळे खूप छान मस्त साड्या, पूजाला ही साडी आवडली होती. तर छान दिसत होती, तिलाही मस्त दिसत होती. तर तिने दुसरी घेतलेली आहे. तर मस्त मस्त साड्या होत्या. तिला असं झालं होतं आता किती साड्या घेऊ, आताच लग्न झालं ना, तर तेव्हा पण खरेदी झाली. तर इकडे ना मस्त सईच्या हातावर पूजा मेहंदी काढत होती आणि सईला पण पूजा मावशीकडूनच काढून घ्यायची होती, त्यामुळे ती पूजाकडूनच काढून घेते. सईच्या हातावर पूजाने खूप छान मेहंदी काढली होती. सईला ही पूजाकडूनच काढायची होती सांगितल्याप्रमाणे. आणि शनिवार लाईट गेलेली होती आणि भाजीचं वाटण काढलं, लगेच लाईट गेली. त्यामुळे ना खिचडी करायची होती मामासाठी. तर मामी पण माहेरी गेलेल्या होत्या, वहिनी पण माहेरी गेलेल्या होत्या. पुन्हा काही त्यांच्या कमेंट येतील, वहिनी मामी दिसल्या नाही. तर वहिनी पण गेलेल्या होत्या आणि इकडे मामी न गेलेल्या होत्या. तर मग मम्मीने आजी बाबांना जेवायला बोलवलं होतं. तर इकडे ना मग आजीनं खिचडीसाठी ना बारीक मिरची करून देत होती खलबत्त्यामध्ये. खलबत्त्याचाही उपयोग झाला. आणि इकडे मम्मी मस्त बाजरीच्या भाकरी करते सगळ्यांसाठी. आणि मामाला उपवास होता शनिवार, त्यामुळे त्याला खिचडी करायची होती. आणि त्यामध्ये मस्त अशी खरडाही केलेलं होतं, खूप छान झाला. पण शूट करणं राहून गेलं. आणि पूजाने इकडे माझ्या हातावर मेहंदी काढली. त्यानंतर मस्त आमची आईस्क्रीम पार्टी झाली दुपारी. दुपारचा वेळ होता, 3-3:30च्या दरम्यान. खूप म्हणजे गरम होत होतं. तर मग लाईट आल्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो. कारण सईचा खूप हट्ट होता की आईस्क्रीम खायची. खूप आईस्क्रीम लवर आहे ती. हे बघा कशी मस्त खाते. आपल्या सगळ्या ताईंनी खूपच ऑर्डर केलेल्या आहेत. तर ती काही पॅकिंग करायची बाकी होती, तर ते पॅकिंग चालू होतं आमचं. भरपूर साड्या ना गेलेल्या म्हणजे ऑर्डर झालेल्या आहे. तर इकडे दीदीचं मम्मीचं चाललं होतं. मी त्यांना ना चिठ्ठी वगैरे लिहून देत होते, म्हणजे नावं वगैरे, ॲड्रेस वगैरे बसल्या. आणि त्यानंतर मग फोटोशूट करायचं म्हटलं की थोडीशी तयारी करावंच लागते. तर मार्केटमधून ना हे घेऊन आले होते मस्त आईबाबा नावांचं. खूप छान वाटतं. तर तुम्हाला फोटोशूट म्हणजे आता मी काही जास्त काढले नव्हते व्हिडिओ वगैरे. फोटोशूट केल्यानंतर तुम्हाला नंतर तुमच्यासोबत शेअरच करेल माझं लुक वगैरे. आणि मेहंदी बघा किती छान मस्त रंगली ना, खूप छान. आणि बऱ्याच ताई म्हणतात की कोणत्या मेहंदीच्या कोणी काढली. जर मी ही फ्रंट हातची ना प्रेम दुल्हन कोणी काढलेली होती आणि बॅक साईडची ना अल्तमाश म्हणून कोण असतो, तर त्याची अल्तमाश कोण एकदा म्हणजे लावली आणि थोडी सुकल्यानंतर आपण धुतली ना तरी खूप छान मस्त कलर येतो मेहंदीला. तुम्ही बघू शकता फ्रंट साईड आणि बॅक साईडचा रंग थोडा वेगळा आहे. पण बॅक साईडला मी ना आदल्याच दिवशी काढले ना, म्हणून मी ती अल्तमाश कोणनी काढली होती. आणि ही फ्लॉवरची ज्वेलरी पण मी रेंटने आणली होती. तर इकडे मग सगळे काय बांगड्या वगैरे म्हणजे सकाळी लवकर शूट करायचं होतं, त्यामुळे मी तयारी सगळी काय करून घेतली. कारण सईलाही रेडी करायचं, मलाही रेडी व्हायचं. म्हटले नको असं काही राहिला वगैरे, आपण म्हणजे कितीही तयारी करू थोडंफार राहतंच. तर मग मी आदल्याच दिवशी थोडीफार तयारी करून घेतली. आणि की बघा सईच्या हातात होतं ना तो कोण आहे अल्तमाश. आणि सई पण बघा, सईलाही खूप आवडतं मेहंदी काढायला. तर मस्त मला म्हणत होती आता मला पूर्ण तुझ्यासारखी भरून काढायची आहे. त्यानंतर थोडंसं मार्केटमध्ये काम होतं, तर मार्केटमध्ये गेलो होतो. आणि इकडे शनिवार रविवार आमच्याकडे बाजार असतो. तर शनिवारी इकडे खूप गर्दी होती मार्केटमध्ये, भरपूर काही भाजीपाला होतं. आणि आता उन्हाळ्यामध्ये जास्त काही भाजीपालाही भेटत नाही. आणि उसाचा रस घेतला.
तर म्हणजे गरम बऱ्याच टाईम म्हणतात गरम असतो, पण ते नाही का क्रेविंगच होते मला रसमिनटची, त्यामुळे मग कंट्रोल नाही होत, त्यामुळे मी कधीतरी मग पेत असते रस असं. आणि ही बघा पप्पांनी ना आता 7व्या महिना, आता मला बऱ्याच त्यांच्या कमेंट होतं की 8वा महिना आहे, तर आता 7वा महिना माझा संपेल. तर पप्पांनी मग साडी घेतली आहे 7व्या महिन्यासाठी. ही ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. आता ह्याच साडीवर मी फोटोशूट करणार आहे आणि जेव्हा पण तुमचे म्हणजे फोटो जेव्हा येतील वगैरे व्हिडिओ वगैरे येतील तेव्हा तुमच्यासोबत शेअरच करेल मी. तर हे बघा बऱ्याच त्यांना लुक बघायचं असेल पण थोडंसं मला थांबावं लागेल, तुमच्यासोबत शेअर करेलच मी. चला तर मग इकडे ना ब्लाऊज पण मी मग इकडे आईनाव असं त्याला चिटकवलं आणि पाऊल वगैरे पण करून घेतली मी त्यांच्याकडून. आणि ज्यांच्या कमी ब्लाऊज शिवते ना त्यांनीच करून दिलं आणि बाकीची म्हणजे आरीवर्क ब्लाऊजला होतं. आणि ही पण साडी आपल्याच कलेक्शनमधून घेतलेली मी, ग्रीन कलरची रेड कॉम्बिनेशनचं. तर ही साडी पप्पांनी त्यांनी मला आता 7व्या महिन्याची घेऊन दिली. तर मग मी याच्यावर छान मस्त फोटो वगैरे काढले, खूप छान मस्त आले. म्हणजे मी पण अजून बघितलं नाही, आजच फोटो काढले ते रविवारी. तर त्यामुळे मग मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल. इकडे सई म्हणत होती खूप छान काढलं गं हे, माझ्या पण याच्यावर काढ ना. आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे, तर शूट करायला गेलो होतो तेव्हाचा. तर शूट वगैरे झालं होतं आमचं आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो बासुंदी चहा घ्यायला. चहा वगैरे झाला कारण सकाळी आम्ही लवकर गेलेलो होतो. आणि म्हणजे मला तर डॉक्टरने जास्त प्रवास वगैरेही करायला लावला नाही, म्हणजे आरामच करायला लावलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला मम्मीच्याही घरी बरेच वेळा दिसते, कारण डॉक्टरने म्हणजे आता थोडंसं मला बोललं की धावपळ करू नको वगैरे, म्हणून मग मी असते जिथे मला म्हणजे छान वाटेल तिथे मी राहत असते. आणि त्यानंतर मग आम्ही साडी वगैरे चेंज करून आलो होतो. मग म्हटले चला नाश्ताच करून जाऊ, आज खूप दगदग झाली. तर मग आम्ही आलो होतो पंचवटीला नाश्ता करण्यासाठी. चला तर इथे मी खूपच झाडी दिसत होती ना, तर चला तर आपली सई मस्त झोका खेळत होती इथे. दीदी पण आली होती आमच्यासोबत ना, तर मस्त सईला मामन ते येईपर्यंत मस्त इथे झोका वगैरे खेळायला भेटला. चला ज्याला जे आवडेल त्यांनी ते घेतलं. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर ज्या ताई नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय.